कारण मी थकली आहे, त्या अजून उत्साही आहेत. मी म्हणलं अरे ते 80 वर्ष झाली माझी कोणी दखल सुद्धा घेतली नाही त्या जन्मगावातल्या लोकांनी, ना आता काय एकदम आठवण झाली. मग काल दिल्लीमध्ये बोलता बोलता असं झालं की बाई तुम्ही किती नद्यांच्या काठच्या. ते मास्तर म्हणून गेला काय कमीपणा वाटत नाही मला अजूनही. लोकांना फार कमीपणा वाटतं. ते म्हणाले ते आता एवढी बोंबलत भटकत असतेस, त्यांचीच भाषा सांगते मी तुम्हाला, कारण आपला अस्सल मराठीतला शब्द आहे ना तो, की राजकारण्यांनी साहित्यिकांच्या मंचावर यायचं नाही. की शरदरावांचा पदर धरून ही बाई इथे आलेली आहे. राजकारण हा शब्द मी शक्यतो टाळ. या ताराबाई भगवाळकर सांगलीच्याच का? आमदार गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीला मी प्रथम अभिवादन करते, कारण त्यांच्यामुळे आजचा आपला कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे काय म्हणूयात प्राचीन परिचित असलेले जयंतराव पाटील, म्हणजे ते विद्यार्थी असल्यापासूनचे, ज्यांची उपस्थिती विश्वजित कदम, ज्यांनी निमंत्रण केलं आणि अतिशय ऐसपैस गप्पा मारून मला इथे येणं भाग पडलं. या सगळ्या कार्यक्रमाचे पाठीराखे संयोजक पृथ्वीराजचे, ज्यांना इथे आणण्यासाठी त्यांनी खूप मनापासून खटपट केली आणि मला आणण्यासाठी आमच्या एका मित्राला मध्यस्थी घातलं, कारण मी सध्या कुठे जायचं नाही म्हणते आणि तो पाठीमागे बसून माझी अजून पाठराखण करतोय. सांगलीतला मिरजेतला प्रसिद्ध नाट्यक्षेत्रातला अभिनेता दिग्दर्शक धन्वंतरी डॉक्टर दयानंद, सत्कार मूर्ती बाळासाहेब थोरात, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच मी सूत्ररूपाने बहुधा दिल्लीला सांगितल्या असं मला वाटतं. की लोकशाहीमध्ये लोकांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. मग ते राजकारण्यांनी समाजकारण्यांच्या मंचावर, समाजकारण्यांनी राजकारण्यांच्या, आणि त्याच्यापेक्षा पत्रकारांना ते पाहिजे. कारण पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे असं म्हणतात, की सगळ्यांचं म्हणणं त्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर बाळासाहेब थोरात, ज्यांना तुकाराम महाराजांचे 13वे वंशज असं वारंवार सांगितलं जातं, ते आमचे परत प्राचीन मित्र डॉक्टर सदानंद. सदानंदला पाहिलं की मला आपलं येळकोटच म्हणावं असं वाटतं, कारण औषधाचं काम आहे. कारण त्यांनी इतक्या विविध पातळ्यांवर काम केलं. आपल्याला संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ते सगळ्यांना माहिती आहे आणि आज आपण त्यांना पुरस्कार देतो आहोत. परंतु समाजकारणामध्ये त्यांनी फार सूक्ष्म अशा दृष्टीने संशोधन केलेलं आहे आणि मांडणी केलेली आहे. की सदानंद मोरेंनी करत असताना टिळकांच्या युगामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळयुगामध्ये साहित्यातून या सगळ्याचं प्रतिबिंब कसं पडलं याचाही त्यांनी खूप मोठा अभ्यास केला आणि ते मांडलेलं आहे. त्या परिवर्तनाचे ते भाष्यकार आहेत एका अर्थाने टिळक युगाचे असं मला वाटतं, आणि साहित्यामध्ये त्यांनी परखडपणाने ते मांडलेलं आहे, चिकित्सा केलेली आहे. लताताई सांगलीत आल्यापासूनची आमची मैत्रीण आहे. ती आज फार उगीच जपून जपून बोलली काहीतरी, परंतु आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी. त्यांचे वडील असल्यापासून आमचं जाणं येणं होतं आणि त्या दोघी बहिणी आणि आमच्या घरामध्ये फार घनिष्ठ संबंध होता. अलीकडे तो जरा दुरावला आहे, कारण मी थकली आहे, त्या अजून उत्साही आहेत. तर ज्यांना हे सगळे पुरस्कार मिळालेले, ते पुरस्कार विजेते यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते. पुरस्कार देणाऱ्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. कारण पुरस्कार देत असताना प्रोत्साहन देणारी मंडळी समोर असावी लागतात. जसं की ज्ञानेश्वरांनी म्हटलं होतं, वक्ता वक्ताची नोहे श्रोते विना. श्रोते जर समोर नसतील तर त्या वक्त्याच्या वक्तृत्वाला काही अर्थ असत नाही आणि त्याचा अनुभव
वारंवार येतो आहे असं दिसतं आहे. निरनिराळ्या पद्धतीनं या सगळ्यांचं वर्णन सुरुवातीला पृथ्वीराजजींनी केलं. पृथ्वीराज पाटील म्हणताना मला सुरुवातीला जरा त्रास व्हायचा, कारण पृथ्वीराज चव्हाण इतके तोंडात बसले होते आणि त्यांच्याशी संपर्कही आधी आलेला होता निरनिराळ्या कारणांच्यामुळे. सहकार क्षेत्र नावाची काय भानगड असते ते मला सांगलीत आल्यानंतर उमगलं पहिल्यांदा. कारण माझी भटकंती प्रचंड झाली, म्हणजे भटके आणि विमुक्त जमातीसारखे मी हिंडत राहिले. त्याचा परिणाम असा झाला की सांगलीकर म्हणतात या आमच्याच आहेत. आता लताने सांगितलं जन्म पुण्याला झाला म्हणून पुणेकर म्हणतात आमच्याच आहेत. म्हणजे आज मला शिरूर तालुक्यातनं फोन आलाय. मी म्हणलं अरे ते 80 वर्ष झाली माझी कोणी दखल सुद्धा घेतली नाही त्या जन्मगावातल्या लोकांनी, ना आता काय एकदम आठवण झाली. याचं कारण हे वर्तमानपत्रवाले, त्यांनी बोंबाबोंब केलेली आहे काही दिवस. नाशिकला मी बरीच वर्ष होते, त्यामुळे नाशिककरांचा तर हक्कच आहे माझ्यावर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानपासून सगळ्यांचा. मग काल दिल्लीमध्ये बोलता बोलता असं झालं की बाई तुम्ही किती नद्यांच्या काठच्या. म्हणलं जन्म मुळा मोठ्याच्या काठचा, मधला काळ गेला गोदावरीच्या काठी, आता गेली 50-55 वर्ष सांगलीमध्ये कृष्णा काठी आहे, मध्येच दक्षिणेकडे फिरून आले कावेरीच्या काठी. मग कोणीतरी दिल्लीला म्हणलं आता यमुना काठी. तर मी म्हणलं जुन्या काळात लोक म्हणायचे 17 गावची पाणी प्यायलेली आहे, तशी मी निदान 7 सिंधूंचं पाणी प्यायलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. 7 नद्यांचं की गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना या सगळ्या झालेल्या. ती सरस्वती गुप्त झाली म्हणून, पण ती माझ्या आईच्या रूपाने प्रकट झाली असावी, कारण तिचं नाव सरस्वती. तर असा पुष्कळसा निदान भटकंतीचा अनुभव, माणसांचा अनुभव. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला सांगलीकरांना माहित आहे बऱ्याच जणांना की मी काय ते वक्ता बिक्ता म्हणून जे काय प्रसिद्ध आले ना ते मला सांगलीने केलं. म्हणजे आता सांगलीकरांच्या पुढे बोलते म्हणून नाही सांगते मी. पहिली घटना सांगते. सांगलीमध्ये आल्यानंतर मास्तर म्हणून मी सांगलीमध्ये आले. मास्तर म्हणून गेला काय कमीपणा वाटत नाही मला अजूनही. लोकांना फार कमीपणा वाटतो. आमच्या महाविद्यालयाचे एक प्राचार्य होते, ते म्हणाले अहो मास्तर काय म्हणता. मग मी म्हणलं गुरुजी म्हणू का. प्राध्यापक म्हणत जा म्हणे. म्हणलं त्यामुळे काय फरक पडतो, काम एकच करायचं ना. समोर पोरं असली ना ऐकत असली तर शिकवायचं, ऐकत नसले तर जाऊ दे. तर सांगायचं तात्पर्य, सांगलीत मी आले. सांगलीत आल्यानंतर आमचे मुख्याध्यापक होते, तर सांगलीमध्ये काहीतरी परिचर्चा होती. मला म्हणाले तुम्ही तो संत वाहते कृष्णामाई चित्रपट पाहिलात का. शुद्ध मराठी, हा अभिजात मराठी त्यावेळेला बोलत होते लोक. पिक्चर पाहिलात का नाही म्हणाले. चित्रपट पाहिलात का. मी म्हंटल हो. मग त्या चित्रपटावर उद्या परिचर्चा आहे आणि तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जाऊन बोलायचं आहे. म्हंटल बरं. मग तिथे मी गेले. माझ्या मास्तरकीला अनुसरून ते चित्रपट पाहिल्यानंतर मला जे काय जाणवलं ते मी बोलले त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मी गेले शाळेमध्ये. त्या मुख्याध्यापकांनी मला बोलून घेतलं. आजचा नवसंदेश पाहिलात का. तोपर्यंत नवसंदेश कशाला म्हणायचं हे मला माहित नव्हतं, कारण मला सांगलीत येऊन अजून 2 महिने सुद्धा झाले नव्हते. जूनमध्ये मी आले आणि ऑगस्टमध्ये ही घटना घडली. तर त्यांनी तो वर्तमानपत्र पुढे टाकलं. त्याच्यात एक मोठं शीर्षक, वृत्तपत्राच्या भाषेत 6 कॉलमी टायटल असं. आणि ते काय होतं, सांगलीला एका चमकदार वक्त्याचा लाभ. बापरे म्हटलं आता हे बोलतच काहीतरी झालं. आणि मग तेव्हापासून ती सगळी बडबड सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून मला तर दिल्लीला बोलावणं आला. म्हणजे त्या दिवशी जर त्या सांगलीच्या पत्रकारांनी लिहिलं नसतं तर माझी बडबड इतकी वाढली नसती कदाचित. तर ते तिथे झाले. आणि आज परत मगाशी हिने जो उल्लेख केला आमच्या मैत्रिणीने,
तर ते आजच्याच आमच्या श्रीराम पवारनीच आजच्या सकाळमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे अशी सांगली माझ्या सातत्याने पाठीशी उभी राहिलेली आहे. मी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली आणि याच रंगमंचावर ज्या दिवशी मी पहिल्यांदा तोंडाला रंग फासून, म्हणजे ज्या वेळेला बाईंनी तोंडाला रंग फासून उभं राहणं मंचावर हे फार गर्हणीय समजलं जात होतं 55 वर्षापूर्वी सांगलीसारख्या गावामध्ये, त्या दिवशी मी उभे राहिले आणि माझ्या अंगावर अक्षरशः रोमांच आले. का तर ज्यांनी पहिलं नाटक महाराष्ट्रामध्ये भारतात निर्माण केलं त्या विष्णुदास भाव्यांच्या नावाने हे रंगमंच आहे. पुढे मग त्या रंगमंचाबद्दल वगैरे मी बरंच काही नाटकात कामं केली, नाट्यसंस्था स्थापली. या सांगलीमध्ये पुष्कळ आमचे गोंधळ घातले नाटकाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मुलांच्या स्पर्धा घेणं वगैरे वगैरे महाविद्यालयाच्या. आणि त्याचा एक लाभ म्हणजे हा दयानंद नाही, म्हणजे अशी त्यावेळेला जी आमच्याकडे लहान मुलं होती ती मुलं अशा थोर झालेली आहेत सगळेजण. आणि सांगलीमध्ये अशी कितीतरी कलावंत, मग विवेक देशपांडे असतील, दयानंद नाईक, त्याच्या आधीचे कितीतरी कलावंत होऊन गेले. त्याच्यानंतर एक टप्पा असा आला की त्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मला रौप्य पदक मिळालं आणि मी त्या वर्षी नाटकात काम करणं सोडून दिलं. लोक म्हणाले असं का केलं? मग मी संशोधनाकडे वळले. मग ते विष्णुदास भावे हे जर पहिले नाटककार आहेत तर ते नाटक आलं कुठून? तर मग ते वाचायला सुरुवात केल्यावर कोणी म्हणलं ते कोकणातनं आलं, कोणी म्हणलं कर्नाटकातलं आलं, कोणी म्हणलं गोव्यातनं आलं. मग ते कर्नाटकातलं काय आहे म्हणून मी कर्नाटकामध्ये फिरले. मग तिथनं खाली गेले तंजावरला, भोसले राजांची नाटकं, तिकडे गेले. मग तिथलं मराठी पाहिलं, फार मजेशीर मराठी. आणि मग कोकणामध्ये गेले, गोव्यामध्ये गेले, तंजावरला गेले, तेलंगणामध्ये गेले, केरळामध्ये गेले, असं करत भटकतच राहिले. आणि ते भटकता भटकता एकदा प्राध्यापकांच्या आयुष्यामध्ये PhD नावाची भानगड येत असते. मग आमचे नाशिकचेच म्हणाले डॉक्टर दाता, ते म्हणाले ते आता एवढी बोंबलत भटकत असतेस, त्यांचीच भाषा सांगते मी तुम्हाला, कारण आपला अस्सल मराठीतला शब्द आहे ना तो. त्यामुळे हिंदत असतेस तर ते चोपड काहीतरी लिहून काढ आणि ते विद्यापीठाला सादर कर, म्हणजे नोकरीत कायम होशील. तोपर्यंत मी कॉलेजमध्ये गेले होते. आणि या सांगलीच्याच लोकांनी, म्हणजे मला गुजरात ही सेवा समाजाचा परत एकदा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो की त्या लोकांनी मला बोलवून घेतला मी इथे असताना. आणि आमच्या महाविद्यालयात तुम्ही या, त्या संस्थापकांच्या पैकी मी एक प्राध्यापक. पहिलं प्राचार्यांची नेमणूक झाली आणि दुसरी माझी झाली आणि तिसरी शिपायाची झाली. आम्ही तिघांनी मिळून त्या महाविद्यालयाची स्थापना केली. मग ते संशोधन सुरू झालं नावाचे. मग नाशिकला माझं घर होतं. त्या नाशिकचे आमचे एक प्राध्यापकांना माझं मार्गदर्शक म्हणून नेमलं होतं. ते माझ्या बाकीच्या सगळ्या उद्योगामध्ये लेखन वगैरे सगळं चाललं होतं, भटकणं चाललं होतं. त्यात एकदा काय झालं, इथे सांगलीमध्येच जयप्रकाश नारायणजी आले होते. आणि जयप्रकाश नारायणजींच्या सभेला आरवाडे हायस्कूलमध्ये आम्ही आवर्जून गेलो, कारण त्यावेळेस डोक्यामध्ये ती आणीबाणी आणि 75 साल वगैरे असं सगळं वातावरण होतं. आणखीन तिथे गेल्यानंतर ते भाषण ऐकलं. प्रभावतीजी होत्या, म्हणजे त्यांची पत्नी होत्या. ते भाषण घेऊन बाहेर आले. संपूर्ण क्रांती, सांस्कृतिक क्रांती वगैरे ते सगळं तत्वज्ञान ऐकून बाहेर आले. आणि मग आपण बाहेर ठेवलेले चप्पल शोधायला लागतो. ती चप्पल माझी चोरीला गेली होती. म्हणजे जयप्रकाश नारायण एकीकडे सात्विकतेचा उपदेश करतात आणि प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये तिसरंच काहीतरी घडतंय, असे इतके विसंगत रोकडे अनुभव येत गेले की काही विचारता सोय नाही. पुढे ज्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख होतो आहे की ते दुर्गाबाई भागवत आणि ते साहित्य संमेलन वगैरे, ते याची डोळा अनुभवलेली मी एक बाई आहे. कारण यशवंतराव चव्हाणांशी संपर्क होताच तिथे कराडची, कारण कराडला आमची परत एक मैत्रीण अशी चळवळी होते. त्या साहित्य संमेलनामध्ये मी असे पुढे बसलेले होते. दुर्गाबाई, आणि दुर्गाबाई फार कडक म्हणून प्रसिद्ध होत्या. मला काय असा आवाज बिवाज चढवून बोलता येत नाही, दम लागतो. आत्ताच नाही, पहिल्यापासून. तर असं मला आवाज चढवणं, हातवारे करणं वगैरे असलं काही बोलता येत नाही. मी माझ्या पद्धतीने होतं. तिथे दुर्गाबाईंनी आदेश दिला
आणीबाणी चालू होती, दहशत होती केंद्र सरकारची. आणि दुर्गाबाईंनी आदेश काय दिला, जयप्रकाश नारायणांना जेलमध्ये ठेवलेलं आहे, ते अत्यवस्था आहेत. घटना मुद्दाम सांगते कारण मी पाहिलेली आहे. बाकी वर्तमानपत्रात हल्ली काही येत असतं, लोक काहीही सांगत असतात. तेव्हा दुर्गाबाईंनी सांगितलं जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून सगळ्यांनी उभं राहायचं आणि प्रार्थना करायची. यशवंतरावांची पंचायत झाली. कारण त्यांना आधीच सांगितलेलं होतं दुर्गाबाईंनी की राजकारण्यांनी साहित्यिकांच्या मंचावर यायचं नाही. ते खाली बसले होते असे पहिल्या लाईनीमध्ये, शांतपणे बसले होते, ऐकत होते. आणि मगाशी जे वाक्य सांगितलं थोरातांनी, ते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या मंचावर तुमचं स्वागत आहे, साहित्यिकांचं, राजकारण्यांच्या मंचावर. तेव्हा दुर्गाबाईंनी असा आदेश दिल्यानंतर यशवंतरावांची किती पंचायत झाली असेल, जयंतराव आपण कल्पना करू शकता काय झालं असेल त्यावेळेस त्यांचं. पण तरीही ते उभे राहिले. आणि मग त्याचे पडसाद काय उमटायचे ते उमटले, तो माझा विषय नाहीये. ती पाहिलेली घटना म्हणून मी फक्त तुम्हाला सांगते, साहित्याशी संबंधित असलेली अशी. तसा हे आमचे मित्र आहेत ना, संत साहित्याचे अभ्यासक, यांच्यामुळे माझ्यावर एकदा एक आपत्ती ओढवली आणि त्याचे पडसाद आता दिल्लीमध्ये उमटल्या. काय झालं होतं, त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये ज्ञानेश्वर अध्यासनाचे ते प्रमुख होते, बरोबर आहे ना, आठवत आहे ना मला अजून. मग तिथे काहीतरी एक चर्चा वगैरे झाली आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचं एक मुखपत्र निघत होतं, राष्ट्रवादी याच नावाचं. आणि त्यांचे संपादक आलेले होते आणि शरदराव त्यावेळेला नुकतेच याच्यातनं बाहेर येऊन ते करत होते, संपादन करत होते. त्यांनी एक नेमलेला होता संपादक, ज्याला कार्यकारी संपादक म्हणता येईल असा. आणि त्यांनी माझं यांच्या तिथे झालेलं कुठलं तरी एक चर्चा ऐकली आणि माझी एक मुलाखत घेतली आणि ती मुलाखत त्या राष्ट्रवादीमध्ये टाकली, फोटो भेटू सकट. मग पुढे शरदरावांनी कुठेतरी त्यांचं भाषण होतं साहित्यिक मंचावर आणि महाराष्ट्रामध्ये अजून कोणाकोणाला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळायला पाहिजे अशी जी काय 5-6 नावं घेतली, त्यात एक माझं नाव त्यावेळेला घेतलेलं होतं 10-12 वर्षापूर्वी. त्याची आठवण मी आता फक्त दिल्लीला त्यांना करून दिली, ज्या वेळेला आमचा पहिलं छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस. त्याच्यानंतर पत्रकारांनी जे काय त्याच्यावर गदारोळ केलाय की काय विचारता सोय नाही. की शरदरावांचा पदर धरून ही बाई इथे आलेली आहे. शरदरावांनी मी आयुष्यात पहिल्यांदा आमची भेट तिथे झाली. म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल लिहिलं, मला त्यांच्याबद्दल आदर होता आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल अनादर असायचं मला काहीच कारण नाहीये. एक साधा मास्तर माणूस हो मी, की ज्यांना मला कॉलेजमध्ये सुद्धा शिकायला जायला मिळालं नाही. मी बाहेरनं परीक्षा दिल्या, वयाच्या 18व्या वर्षापासून नोकरी करत निरनिराळ्या गावी. आणि मग ते डिग्री काय मिळायची ती मिळाली. आणि माझ्या एकही दिवस महाविद्यालयात शिकायला न जाता एकदम मी महाविद्यालयात शिकवायला गेले, इथे सांगलीलाच. परत या सांगलीनेच मला रुजवलं आणि माझ्या त्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार त्या वर्षीचा मिळाला. तर मोरे साहेब, तुमच्यामुळे ते दिल्लीमध्ये आता लोकांनी उलट सुलट चर्चा केली. त्यावेळेस मी बोलले नसते आणि ते जर त्यांच्या राष्ट्रवादीच्या पत्रकारांनी छापलं नसतं तर पंचायत झाली असते. तर अशा काही काही घटना घडत गेल्या आणि त्याच्यानंतर सांगलीने मला निरनिराळ्या प्रकारांनी आधार दिला. आज तर असं झालेलं आहे की मला माझ्या घरच्या लोकांच्या पेक्षा सांगली जास्त जवळची वाटते. कारण सांगलीत कितीतरी माणसं अशी, कितीतरी व्यक्ती माझ्या शेजारच्या पाजारच्या राजकारणातल्या. राजकारण हा शब्द मी शक्यतो टाळतोय आणि मी दिल्लीला सुद्धा त्या विज्ञान भवनातही राजकारण हा शब्द टाळला होता आणि तिथं सांगितलं होतं की मी राजनीती हा शब्द वापरते. का तर शिवछत्रपतींनी ज्या वेळेला आज्ञापत्र लिहिलं त्यांच्या सचिवांनी, त्यावेळेस त्यांनी राजकारण हा शब्द छत्रपती महाराजांनी वापरला नव्हता, राजनीती. म्हणून त्यांनी राजनीती म्हटलंय. आज्ञापत्र काय, छत्रपतींची राजनीती. म्हणजे मगाशी थोरात साहेबांनी जे सांगितलं ना की राजनीतीतल्या माणसांनी कसं असावं,
तर त्यांनी सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं, सगळ्यांना बोलून द्यावं आणि आपणही बोलावं. आपल्याला काय बोलायचं ते बोलायला कुणालाच काही अडचण नाहीये. तर लोकशाही कशी असावी याचं पायाभरण छत्रपतींनी त्या आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे. आज्ञापत्र म्हणजे कसं काय राजनीती चालवावी याचं विवरण करणारं ते पुस्तक आहे आणि ते त्यांच्या सचिवांनी लिहिलेलं आहे. तर तिथे मी त्या विज्ञान भवनामध्ये तो शब्द उच्चारला. म्हणलं इथे जमलेले राजनीतिज्ञ, राजकारणी हा शब्द मी टाळते, कारण तो मला राजनीती हा शब्द जास्त अन्वर्थक वाटतो, कारण त्याच्यामध्ये नैतिकताही असली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जात असताना, कुठलाही आमच्या मास्तरकीच्या क्षेत्रामध्ये नैतिकता पाहिजे, वृत्तपत्रकाराच्याही पाहिजेच पाहिजे. तर अशा अनेक ठिकाणी आपण वावरत आलो आणि ते करता करता आज या महाराष्ट्रातल्याच लोकांनी माझ्या गळ्यामध्ये चांगली पेन्शन घेऊन मस्त मी आरामात राहिले होते. तर एक दिवशी अचानक त्या साहित्य परिषदेचा मला फोन आला महामंडळाचा, आणि असं आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला दिल्लीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडलंय, तुमची संमती आहे ना? आणि त्याच्या आधी मोरे साहेबांच्या सारखे आमचे मित्र होते त्या संस्थेशी संबंधित असलेले, म्हणजे ते नाहीत आता त्यांचं नाव घेते, पण त्यांच्यासारखे जे होते त्यांनी मला आधी फोनवर दम भरला होता. त्यांच्याकडनं जर ती काय प्रस्ताव आला तर तुम्ही नाही म्हणू नका, आम्हाला तोंडगशी पडाल. आणि मग ते बळी पडले मी त्याला, आणि नंतर बळी पडायची वेळ आली. अशी झाली गोष्ट. त्या सगळ्यांनी मिळून ते दिलं अध्यक्षपद वगैरे, काय ते काय भाषण बिषण बोलायचं ते मी बोलले, आणि त्याचे बरेच काहीतरी पडसाद असे उमटलेले दिसले. पण मला खऱ्या अर्थाने जगणं जे कळलं ना ते या सांगलीमध्ये कळलं. बाकीच्या अनेक घटना आहेत. सांगलीमध्ये आल्यामुळे काय झालं, मला बरेच इस्लाम आणि ख्रिश्चन मित्रमैत्रिणी भेटले, ज्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केलेला आहे. आणि मी जे विधान केलेलं होतं मगाशी थोरात साहेबांनी उच्चारलं की धर्मांतरामुळे संस्कृत्यंतर होत नाही, म्हणजे धर्म बदलला तरी संस्कृती बदलतेच असं नाही. तुम्ही ज्या भूप्रदेशामध्ये राहता आणि तिथे जास्त लोकांचे जे सांस्कृतिक वातावरण असतं तेच वातावरणामध्ये ती माणसं वाढतात आणि त्यामुळे त्याच संस्कृतीमध्ये जगत असतात. आणि म्हणून मग मला जी उदाहरणं म्हणजे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातली, आपल्या सांगली मिरजेतली मी नावनिशी सकट नोंदवलेली तिथे आहेत. एक साधं उदाहरण सांगते आपल्याला माहित नसेल तर. आदरणीय विश्वजित कदम साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांचं स्वागत आहे. सांगलीत आल्यानंतर अध्यक्षपद मिळाल्यानंतर जी जी मंडळी माझ्या घरी आली राजनीतिज्ञ, त्यापैकी विश्वजितराव. आणि त्याच्या आधी त्यांचे वडील, की ज्यांनी मला नीट लक्षात ठेवलेलं होतं, पतंगरावजी. तर अशा निरनिराळ्या क्षेत्रातली मंडळी भेटत आली. आणि इथे आल्यानंतर ज्या सहकार महर्षींच्या निमित्ताने हे पुरस्कार दिले जात आहेत, तो सहकार म्हणजे काय हे मला इथे आल्यानंतर कळलं. की इथे मी पाहिलं तर दुकान, सहकारी कापड दुकान, भांड्याचं दुकान पाहिलं, सहकारी कापड दुकान, बँक पाहिली, सहकारी बँक. ही भानगड आमच्या नाशिकला, आणखीन पुण्याला, आणि मी जिथे जिथे हिंडले तिथे मला काही दिसले नाही. आणि पुण्यामध्ये माझं बरचसं लहानपण आणि नातेवाईक वगैरे असल्यामुळे एकूण सहकार आणि या भागातली राजनीतिज्ञ मंडळी यांच्याबद्दल बरंच उलटसुलट त्या काळात बोललं जात होतं. इथे आल्यानंतर तो माझा सगळा भ्रमनिरास झाला. आणि माझ्या आज लक्षात असं येतंय की सहकार जर त्या काळात इथे नसता तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत शिक्षणही पोचू शकलं नसतं चांगल्या प्रकारचं. उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारचे पोचू शकले नसते. निरनिराळे उद्योग निर्माण झाले नसते. कारण इथे मी पाहिलं त्या भांड्याची दुकानं आणि कापडाची दुकानं ही सहकारी तत्वावर चालतात, ही इतर ठिकाणी कुठे पाहायला नव्हती. मग एकदम मला गावाकडची इर्जिक आठवली. इर्जिक म्हणजे सहकार्याने रानामध्ये काम करणं. एखाद्याला जर रानामध्ये नांगर करायचा, नांगरट करायची असेल, त्याच्याजवळ जर बैल नसतील, नांगर नसतील, तर ज्याची नांगरट झाली तो आपले बैल देतो, दुसरा आपला मोठनाडा देतो, तिसरा
बैल देतो आणि असं करून त्या गरीब शेतकऱ्याची नांगरट करून देतात आणि सहकारी तत्वावर ते नांगरट होते, त्याला इर्जिक असं म्हणायचे. आमच्या एका मित्रांनी त्याच्यावर पुस्तक पण लिहिलंय संपादकांनी. इर्जिक सहकाराने काम करायचं आणि जो अडलेला आहे तो अडलेल्या माणसाला उभं करायचं. आणि मग इथे आल्यानंतर जी पहिली महिला बँक स्थापन झाली, लक्ष्मी महिला बँक, त्या लक्ष्मी महिला बँकेच्या 5 संस्थापक सदस्यांच्या पैकी मी एक झाले. आणि तोपर्यंत त्या 5 संस्थापक सदस्यांच्या पैकी एक झाल्यामुळे बँकेचा अंतर्गत व्यवहार काय असतो आणि काय नाही हे स्थापनेपासून मी 12 वर्ष त्या ठिकाणी अनुभवलं. ते अनुभव वगैरे काही सांगत नाही, परंतु त्या आर्थिक क्षेत्रामधला सुद्धा एक जाण म्हणता येईल. ती जाण मला सांगलीने दिली. सांगलीने मला काय दिलं याच्यावर बरंच असं काही लिहिता येईल. तर सांगलीने मला शिक्षणाबद्दलच्या गोष्टी सांगितल्या, सहकाराबद्दलच्या सांगितल्या, नाट्यक्षेत्राबद्दलच्या सांगितल्या, पत्रकारितेतल्या सांगितल्या. नंतर इथल्या सगळ्या पत्रकारांनी मला लिहित केलं आणि त्याच्यातनं मी लेखिका झाले. कारण माझ्या मालिका त्यांनी छापल्या आणि मग त्यातनं पुस्तकं वगैरे झाली. बाकीची मंडळी मिळाली, पण सांगलीने अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्या सांगलीतला आज हा गुलाबरावजींच्या नावाने असलेला एक मोठा पुरस्कार त्यांचे सुपुत्र आणि तो परिवार देतो आहे, याचा मला समाधान वाटतं. कारण आता आयुष्याच्या उत्तरार्धाच्या टोकावर असताना समाधानाशिवाय दुसरं वाटण्यासारखंही काही नसतं, उत्साह वगैरे. परंतु केवळ वडिलांच्या कीर्तीवर जगणारी जी माणसं असतात तशी ही माणसं नाहीयेत. नुसती वडिलांची कीर्ती नाही तर वडिलांची कृती ते अंमलामध्ये आणतात, हा महत्वाचा मुद्दा. नुसती वडिलांची कीर्ती जे सांगतात त्यांना रामदास स्वामींनी म्हटलंय, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. तेव्हा नुसती कीर्ती सांगत नाही, त्या कीर्तीच्या प्रमाणे उक्ती करतात. जयंतरावही तसेच आहेत, आणखीन पृथ्वीराजही तसेच आहेत आणि विश्वजितही तसेच आहेत. त्यांना विसरून कसं चालेल, कारण पहिल्यांदा मला हात धरून पुरस्कारासाठी नेलं होतं ते पतंगरावजींनी नेलं होतं पुण्याला, मला आठवतंय. आणि तिथे मंचावर विचारलं होतं, काय ताराबाई गावाकडची तब्येत कशी आहे, म्हणजे लोकांना काही कळेच ना तो राष्ट्रीय पुरस्कार घेत असताना. तेव्हा अशी मंडळी भेटत गेली आणि ही राजनीतिज्ञ मंडळी राजनीतीतली आहेत असं मला वाटलंच नाही कधी. हे घरची माणसं असल्यासारखे वाटत गेली, कारण मला कोणाकडे काही मागायचंही नव्हतं. न मागता त्यांनी बरंचसं देत आलं. तर पृथ्वीराजजी हे त्या वाटेवरनं चालणारे आहेत. आणि दुसरं आणखीन पृथ्वीराजजींचा माझा संपर्क येण्याचं कारण आमचे एक मित्र कोकणातले, बरोबर आहे ना, ते त्यांना आज बोलवायचं होतं त्यांना, पण ते काही जमलं नाही. तेही राजनीतिज्ञ पण आमचे मित्र चांगले, कारण दरवर्षी ते आंबे बिंबे पाठवतात म्हणून. मास्तरला दुसरं काय पाहिजे, दक्षिणा लागते. गुलाबराव मेमोरियल ट्रस्टच्या विद्यमाने जे निरनिराळे उपक्रम चालतात ते सगळे आपल्याला माहित आहेत की शिक्षण संकुल आहे, स्त्रियांच्यासाठी काम चाललेलं आहे, आर्थिक मदतीसाठी बँक चाललेली आहे सहकारी तत्वावरची. तेव्हा असे निरनिराळे उपक्रम चालू आहेत आणि त्या उपक्रमाचा हा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये असलेला जो कृतज्ञता भाव आहे तो समाजातल्या अन्य व्यक्तींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. सगळ्यांचा सन्मान ते करत आहेत. आणि मी सांगलीमध्ये एक उपरी आलेली बाई 55 वर्षापूर्वी आले आणि इथेच रुजले. काल गंमत झाली की एक फोन आला मला, तुमचं मूळ गाव कुठलं? तर मी म्हणलं कुठलं म्हणजे काय, मी जिथे जिथे गेले ते गावं माझी झाली. ते लोक म्हणतात तुम्ही आमच्याच आहात. आणि आज वर्तमानपत्रात एक गंमतशीर हे आले, कोणीतरी प्रश्नावली पाठवली आहे त्या दिल्लीच्या संमेलनाबद्दल. आणि एक प्रश्न असा आहे त्यातला, या ताराबाई भगवाळकर सांगलीच्याच का? प्रश्न आहे, वाचा तुम्ही, तो सकाळमध्ये आहे. तर आता मी कुठली, मी जिथे जाते तिथली, कारण ती माणसं माझी असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण सांगलीकरांनी मला इथे रुजवलं, वाढवलं आणि आता उत्तरायणाकडे जात असतानाही आपण मला आधार देत आहात. मला मनापासून खूप समाधान वाटतंय.
सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते. गुलाबरावजींना परत एकदा श्रद्धांजली वाहते आणि थांबते. धन्यवाद.